बार्शी तालुक्यातील साकत शिवारात शेतकऱ्यांच्या कष्टावर घाला घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। द्राक्ष बागेची जाणीवपूर्वक तोडफोड करून वायकर दाम्पत्याचे तब्बल 1 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे। पिंपरी येथील अश्विनी वायकर आणि त्यांचे पती हनुमंत वायकर हे आपल्या 3 लहान मुलांसह शेतीवर उदरनिर्वाह करतात। मौजे साकत येथे त्यांच्या 4 एकर क्षेत्रात द्राक्षबाग असून हीच त्यांच्या कुटुंबाची मुख्य आर्थिक आधाररेषा आहे। मात्र एका रात्रीत या कष्टाच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले। दिनांक 27 मार्चच्या रात्री वायकर दाम्पत्य शेतात औषध फवारणी करून परतत असताना शेजारील तिघे संशयित शेताच्या दिशेने जाताना दिसले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात गेल्यावर अंदाजे 150 तान कापलेले आणि द्राक्षांचे घड खाली पडलेले आढळून आले। बागेत लोखंडी पकड सापडल्यामुळे ही तोडफोड मुद्दाम केल्याचा संशय अधिक बळावला आहे। या घटनेमुळे वायकर कुटुंब पूर्णपणे हादरले असून आधीच शेतीतील अनिश्चितता आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले ते वैराग येथे आयोजित द्राक्ष उत्पादकांच्या संवाद मेळाव्यात। येथे वायकर दाम्पत्याने माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेत आपली व्यथा मांडली। यावेळी राऊत यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत ॲक्शन मोडमध्ये वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला। तसेच त्यांनी स्पष्ट शब्दात या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना दिल्यात। तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। हॅलो साहेब, काय नाव काय वायकर मुलं साहेब, किती बाग त्या मोरे म्हणून कोण आहे त्यांनी तोडली काय तर गुन्हा दाखल काय कारण आहे गरीब नाही पण आणा ना धरून त्याला, त्यांनी कशाला असलं करायचं नाही पण त्याला धरला का तुम्ही त्याला? दारूचा धंदा आहे त्याचा, आधी दारूचा धंदा पण आहे वाटतं त्याचं काहीतरी साहेब। तुम्ही आणा बरं साहेब उचलून, कुटुंब ती लहान मुलगी 2-2 एकर बाग फवारती। कुणाला मी पिंपरीच्या माणसाची चौकशी करायची काय काम म्हणून फक्त माझी लेकरं मी शेतात काम करता। दादांबरोबर नाना बरोबर पाठवतो त्या कुटुंबाला साहेब, पाठवतो गुन्हा पण दाखल करून साहेब त्याला आणा बरं तुम्ही। आणि नुकसान पर्टिक्युलर त्याच्यामध्ये टाका साहेब, त्याचं बघू आपण त्याच्यावर नुकसान भरपाईचा पण दावा करून ह्यांना काय करता येतं बघतो मी गावात ना पाठवतो ना ना तुम्ही जावा जावा तुम्ही। नाव अश्विनी हनुमंत वायकर, राहणार पिंपरी, शेत माझं साकत हद्दीत आहे। मग ती शिवाजी माझ्या शेताच्या म्हणजे रात्री आम्ही 11 वाजता औषध सोडायला गेला होता सगळेजण तिथं बागत, मी आमचं मालक। औषध सोडून माघारी येताना ही 5-6 जण गाडीवर जाताना वाटेने मी बघितली होती, पण आम्हाला काय वाटलं वाट आहे वाटेच्याकडे चालली ती। पण आज सकाळी जेव्हा 11-11:30 म्हणजे वाजाच्या टायमात आम्ही जेव्हा शेतात गेलो आणि बघतो पूर्ण बागेचं सगळं 5 एकराचा एक बी ताण ठेवला नाही। सगळं ताण तोडलं तर तारा तोडल्या त्या आणि द्राक्षाच्या घडाला असं काठीनं आणून सगळ्या रानात मणी केलं। तर पोलीस स्टेशनला मी कमीत कमी 2-2:30 वाजल्यापासून इथं बी आलेली आहे। ही बी येऊन तिथून माघारी आले, ती बघून आले साहेब, ती गावडे साहेबांनी येऊन बघून आलेले। गुन्हा दाखल केलाय का? काय सुद्धा केलेलं नाही साहेब। आता तुम्ही कोणाला भेटलात? आता मी राजभाऊंना भेटले होते, त्यांनी सांगितलं इथं सांगायचं। मी त्यांना कसा माझा मोठा भाऊ पैशामुळे असं सावकारकीचे, पण मी त्यांना माझा मोठा भाऊ म्हणून नाही तर त्यांची मला लहान बहीण मुलगी समजावी, पण मला तर न्याय भेटा साहेब। आज 10 वर्ष झालं माझी पोरगी रोज सकाळी 2 एकर पवारती, संध्याकाळी पवारती, आणि लेकरं माझी फक्त आम्ही ती लेकरं मीच कष्ट करते। यांना मणक्याचा आजार आहे, असं असं बसून असते। तुम्ही गावात चौकशी करा, इतकी बाग मी चांगली आणली, 10 वर्षात माल आला नाही। या वर्षी माल जरा चांगला आलाय तर सगळ्या बागेचं 5 एकराचं ताण तोडलं तर पूर्ण बाग कंडली आहे, तारा कंडल्या त्या सगळ्या। फक्त आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची इच्छा, बाकी काय सुद्धा नाही।